नमस्कार, मी वर्षा. गृहिणीसाठी सुवर्ण नियम. घर चालवणारी स्त्री जर हुशार असेल तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतं. पण अनेक गृहिणी रोजच्या धावपळीत अशा छोट्या चुका करतात ज्यामुळे वेळ, पैसा आणि आरोग्य तिन्ही गोष्टींचं नुकसान होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही जबरदस्त टिप्स पाहणार आहोत ज्या प्रत्येक गृहिणीने आयुष्यात एकदा तरी नक्की जाणून घ्यायला हव्यात. या टिप्समुळे तुमचं काम सोपं होईल, घर अधिक व्यवस्थित राहील, खर्च कमी होईल आणि तुमचं स्वतःचं आरोग्यही चांगलं राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टिप अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल पाहण्याची सवय टाळा. अनेक गृहिणी दिवसाची सुरुवात सोशल मीडियाने करतात आणि त्यामुळे मन थकलेलं वाटू लागतं. त्याऐवजी 10 मिनिटं शांत बसून दिवसाचं नियोजन करा. कोणती कामं आधी करायची, कोणती नंतर करायची हे ठरवलं तर गोंधळ कमी होतो. सकाळचा वेळ जितका शांत आणि सकारात्मक असेल तितका पूर्ण दिवस चांगला जातो. या छोट्या सवयीमुळे तणाव कमी होतो आणि कामात वेगही वाढतो. घरात आठवड्याचा किराणा एकदाच नियोजन करून आणण्याची सवय लावा. रोज थोडं थोडं सामान आणल्यामुळे नकळत जास्त खर्च होतो. आधीच यादी तयार केल्यामुळे गरजेच्या वस्तू विसरत नाहीत आणि अनावश्यक वस्तूही घेतल्या जात नाहीत. यामुळे वेळ आणि पैसे दोन्हीही वाचतात. फ्रीजमध्ये काय आहे आणि काय संपत आलंय हे दर 2 दिवसांनी तपासा. ही सवय घर व्यवस्थित ठेवण्यास खूप मदत करते. स्वयंपाक करताना एकाच वेळी 2 ते 3 काम पूर्ण करण्याची कला शिका. उदाहरणार्थ, भाजी शिजत असताना पोळ्याचं पीठ मळणं किंवा दुसऱ्या दिवसाची तयारी करणं. यामुळे वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. अनेक गृहिणी दिवसभर काम करून थकलेल्या वाटतात कारण कामाचं योग्य नियोजन नसतं. थोडं स्मार्ट पद्धतीने काम केलं तर स्वतःसाठीही वेळ मिळतो. वेळ वाचल्यामुळे मानसिक शांतताही वाढते. घरातल्या प्रत्येक वस्तूची एक ठरलेली जागा असू द्या. वस्तू इकडे तिकडे ठेवल्यामुळे वेळ वाया जातो आणि चिडचिड वाढते. विशेषतः किल्ल्या, बिलं, औषधं आणि महत्त्वाची कागद एका ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. मुलांनाही वस्तू वापरल्यानंतर जागेवर ठेवण्याची सवय लावा. यामुळे घर स्वच्छ आणि नीटनेटके दिसते. घर व्यवस्थित असेल तर मनालाही शांत वाटतं. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक गृहिणी सगळ्यांची काळजी घेतात पण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत. वेळेवर जेवण न करणं, पुरेशी झोप न घेणं आणि सतत काम राहणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. दररोज किमान 20 मिनिटे चालणं किंवा हलका व्यायाम करणं आवश्यक आहे. शरीर निरोगी असेल तरच घराची जबाबदारी व्यवस्थित सांभाळता येते. स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थी गोष्ट नसून गरज आहे. गॅस, वीज आणि पाण्याची बचत करण्याच्या छोट्या सवयी लावा. अनावश्यक लाईट बंद ठेवणं, पाणी वाया जाऊ न देणं आणि योग्य भांड्यात स्वयंपाक करणं यामुळे महिन्याचा खर्च कमी होतो. अनेक वेळा छोट्या चुका मोठं बिल वाढवतात. मुलांनाही बचतीचं महत्त्व समजावून सांगा. घरातील प्रत्येक सदस्याने थोडं लक्ष दिलं तर मोठी बचत होऊ शकते. ही सवय भविष्यासाठी खूप फायद्याची ठरते. रागाच्या भरात लगेच उत्तर देण्याऐवजी काही सेकंद शांत राहायला शिका. घरात छोटे वाद होणं सामान्य आहे, पण त्यावेळी शांत राहणं खूप महत्त्वाचं असतं. लगेच बोललेले कठोर शब्द नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतात. संयमाने बोलल्यामुळे वातावरण शांत राहतं आणि समोरच्यालाही तुमचं महत्त्व कळतं. घरात आनंद टिकवण्यासाठी प्रेम आणि संयम या 2 गोष्टी खूप आवश्यक आहेत. शांत स्वभाव घराला सुखी ठेवतो. दर महिन्याला थोडीफार बचत करण्याची सवय लावा. कितीही कमी रक्कम असली तरी नियमित बचत भविष्यात मोठी मदत करते. अचानक आलेल्या अडचणींमध्ये ही सवय उपयोगी पडते. खर्च आणि बचत यांचा छोटासा हिशोब वहीत लिहून ठेवावा. यामुळे पैसे कुठे जास्त खर्च होतात हे लक्षात येते. आर्थिक शिस्त असल्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. मुलांसोबत दररोज काही वेळ मोबाईलशिवाय घालवा. फक्त अभ्यास किंवा शिस्त याबद्दल बोलण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घ्या. मुलांना आईचा वेळ आणि प्रेम सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यांच्यासोबत खेळणं, गप्पा मारणं किंवा एकत्र जेवण यामुळे नातं अधिक मजबूत होतं. मोबाईलपेक्षा कुटुंबाला वेळ देणं हीच खरी गुंतवणूक आहे. यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. दररोज स्वतःसाठी किमान 15 मिनिटं राखून ठेवा. आवडतं गाणं ऐका, पुस्तक वाचा किंवा शांत बसून चहा प्या. सतत काम करत राहिल्यामुळे मन थकून जातं आणि चिडचिड वाढते.
स्वतःला थोडा वेळ दिल्यामुळे मन ताजतवानं राहतं. आनंदी गृहिणीमुळे संपूर्ण घर आनंदी राहतं. म्हणून स्वतःच्या आनंदालाही तितकंच महत्त्व द्या. धन्यवाद.